सर्व सुखे आजी ठेची ओढली, सर्व सुखे आजी ठेची ओढली, संतांची देखिली चरणांबुजे, सर्व काळ होतो आठवीत मनी, फिटलिते धनी येणे काळे, तुका म्हणे वाचा राहिली कुंठित, तुका म्हणे वाचा राहिली कुंठित, पुढे झाले चित्त समाधान, सर्व काळ होतो आठवीत मनी, फिटलिते धनी येणे काळे विठ्ठल। ठेची ओढली, संतांची देखिली चरणांबुजे, सर्व काळ होतो आठवीत मनी, फिटलिते धनी येणे काळे, नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदं, ईशं आनंदी वल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली, आद्यत्रय जननी देवाची, नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो कुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा।
सरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुला सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या बळी न करावा अवधेर मस्तक हे पाया या वारकरी संतांच्या सर्व सुखे आजी येथेची उडली सर्व सुखे आजी येथेची उडली संतांची देखिली चरणांबुजे सर्व काळ होतो आठवीत मनी फिटली ते धनी येणे काळी प्रस्तुत प्राप्त सेवेकरता उपस्थित केलेला अभंग महाराष्ट्र भूषण अलौकिक कल्पना भास्कर वाणी सम्राट देहूचे सुप्रसिद्ध साधू जगदवंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री संत तुकाराम महाराजांचा आहे आणि प्राप्त अभंगाच्या द्वारा श्री तुकोबाराय संत दर्शनानं प्राप्त होणाऱ्या अवस्थेचं वर्णन या 3 चरणाच्या अभंगाच्या माध्यमातून घडवून देताना दिसतात. विठ्ठल आज आपल्या या श्री ज्ञानाय गुरुकुलामध्ये या सद्गुरु पीठामध्ये या भक्तिपीठामध्ये शक्तिपीठामध्ये साधना पीठामध्ये भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा यांच्या अनंत असीम अपार करुणेनं आणि गुरुवर्य महाराजांच्या सानिध्यामध्ये उपस्थित असलेल्या सद्गुरु भक्तांची मांदियाळी पाहिल्यानंतर माझ्यासारख्या नवख्या वारकऱ्याला तुम्हा सर्वांचं दर्शन घडलं आणि महाराजांसमोर तोडके मोडके 2 शब्द बोलण्याचं भाग्य मला प्राप्त झालं. कदाचित 2009 पासून सुरू केलेल्या परमार्थाचं जवळजवळ 11-12 वर्षापासून परमार्थाची सेवा घडल्यानंतर त्या सेवेतून तयार झालेली पुण्याई आज मला गुरुवर्यांच्या चरणावरती घेऊन आली असं मला वाटतं. सज्जन हो, संत महात्म्यांना फार बोलावं लागत नाही, संतांना फार बोलावं लागत नाही, फार सांगण्यासाठी फार शब्दांची गरज संतांना पडत नाही. मुळामध्येच या मानवी देहामध्ये जन्माला आल्यानंतर या मानवी देहाची निर्मिती झाल्यानंतर आपल्याला संत महात्मे हे बोलायला शिकवतात की सामान्य मनुष्याला जर बोलायचं झालं तर त्यानं कर्माचं बोलावं, धर्माचं बोलावं, मर्माचं बोलावं आणि सत्कर्माचं बोलावं. विठ्ठल
संत महात्मे आपल्याला कर्माचं, धर्माचं, सत्कर्माचं बोलायला शिकवतात. संतांच्या चरित्राचा जर आपण विचार केला तर संतांच्या चरित्राची अनेकविध फलश्रुती आपल्याला संत वाङ्मयामध्ये सापडेल. त्यापैकी आपल्याला फक्त 3 प्रकारची फलश्रुती पाहिजे आहे. नंबर 1, संतांच्या चरित्राने मानवाला कर्माची शिकवण मिळते. नंबर 2, संतांच्या चरित्राने मानवाला भक्तीची शिकवण मिळते. आणि नंबर 3, संतांच्या चरित्राने मानवाला ज्ञानाची शिकवण मिळते. बहुतांशी हे मानवी जीवन या 3च तत्वांशी निगडित आहे. आणि म्हणून आपल्याला त्या संतांच्या चरित्रामधून कर्माची शिकवण भेटावी, भक्तीची शिकवण भेटावी आणि ज्ञानाची शिकवण भेटावी, यासाठी आपण संतांचं चरित्र पाहिलं पाहिजे. सर्वप्रथम संतांच्या चरित्रामधून कर्माची शिकवण मिळते. कोणाच्या चरित्रातून काय फल भेटतं याचा विचार शास्त्रामध्ये आलेला आहे. शास्त्रकार बोलतात, संतांच्या चरित्राने काय फल भेटतं, देवाच्या चरित्राने काय फल भेटतं आणि मनुष्याच्या चरित्राने काय फल भेटतं, याचं सुभाषितकार वर्णन करतात. सताम चरित्रेन सदाचरणम किंवा सच्चरणम, देवेश चरित्रेन वैकुंठ गमनम किंवा वैकुंठ स्थानम, मनुष्य चरित्रेन तीर्ण गमनम, हेतानी चरित्राने फलानी, असं सुभाषितकारांनी गोड वर्णन केलेलं आहे. संतांच्या चरित्राने सदा आचरणाची वागणूक माणसाच्या अंतःकरणामध्ये ठसावते. कसं पाऊल टाकावं, कसं कर्माचरण करावं हे बहुतांशी माणसाच्या लक्षात येत नाही. काय कर्म करावं हे माणसाला कळत नाही. मग या कर्माची शिकवण कुठे भेटेल तर या संतांच्या चरित्रामध्ये भेटेल. सताम चरित्रेन सदाचरणम. संतांचं चरित्र जर पाहत गेलो तर संतांच्या चरित्राने योग्य कर्माची शिकवण मनुष्याला कळत असते. कोणतं कर्म करावं, कोणतं कर्म करू नये, कोणतं कर्म हे चांगलं कर्म आहे, कोणतं कर्म हे वाईट कर्म आहे, याचा विचार आपल्याला संतांच्या चरित्रामधून शिकवायला भेटतो. संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केल्यानंतर त्याचं आपल्याला ज्ञान होतं. आणि म्हणून संत महात्मे आपल्याला कर्माचं, धर्माचं, वर्माचं आणि सत्कर्माचं बोलायला शिकवतात. विठ्ठल जे माणसं कुटुंबामध्ये किंवा गावामध्ये जास्त बोलतात तर जास्त बोलणाऱ्या माणसांचा समाज कमी ऐकतो, आणि जी माणसं कमी बोलतात समाज त्यांचं जास्त ऐकतो. सामान्य माणसं शब्दातून बोलतात आणि संत महात्मे त्यांच्या जीवनातून बोलतात. एक महत्वाचं वाक्य मी विनयानं बोलतो. अज्ञानी माणसाची बडबड समाजामध्ये अज्ञान निर्माण करते आणि ज्ञानी महात्म्यांचं मौन समाजामध्ये शांती प्रदान करतं. आणि म्हणून मनुष्याने आपल्या जीवनामध्ये कमी बोलायला शिकावं. तुकोबारायांनी त्यांच्या जिभेला सक्त ताकीद दिली होती की देवाशिवाय तू इतर कोणाचंही वर्णन करायचं नाही. आता देवा विना काही. तुकोबराय त्यांच्या जिभेला बोलतात, तुला जर बोलायचं असेल तर काय बोल. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. बोलण्याची नाही आता देवा विना काही.
तुकोबरायांचा किती वेळ हा नामस्मरणा व्यतिरिक्त गेला असेल तर ऐका. शिंक जांभळी खोकला ही तुकाची वेळ वाया गेला. तुकोबरायांना शिंक जांभळी आणि खोकला आला तरच तुकोबरायांचं नामस्मरण बंद पडायचं, नाहीतर तुकोबरायांचं नामस्मरण अखंड चालू राहायचं. हे झालं तुकोबरायांचं. परंतु आपलं तुकोबरायांच्या विरुद्ध आहे. आपल्याला जर शिंक जांभळी आली तरच आपण देवाचं नामस्मरण करतो, परंतु तुकोबरायांचं तसं नाही. शिंक जांभळी खोकला ही तुकाची वेळ वाया गेला. म्हणून ज्ञानी यांचे राजे, साधकांचे मायबाप, योग्यांची माऊली भगवान श्री ज्ञानोबाराय सकल वारकऱ्यांना त्यांच्या हरिपाठामधून आपल्या वाणीला आवर घालण्याची सूचना देतात. भरळ त्या कैसा गोपाळ पावे हरी. भागवत मूर्ती, भागवत भास्कर, भागवत कथा प्रवक्ते श्रद्धेय डोंगरे गुरुजी ते असे म्हणायचे की या कलियुगामध्ये जास्त पाप हे दोनच इंद्रियांनी होईल. एक म्हणजे डोळा आणि दुसरं म्हणजे वाणी. या दोनच इंद्रियांनी कलियुगामध्ये जास्त पाप होईल. म्हणून ते डोंगरे गुरुजी त्यांच्या साधकांना असं सांगताना दिसून येतात. ते म्हणतात, जिभेवर झालेली जखम बरी होते, पण जिभेनं झालेली जखम कधी बरी होत नाही. विठ्ठल. म्हणून साधकाने आपल्या जीवनामध्ये आपल्या वाणीवरती संयम बाळगता आला पाहिजे. श्री तुकोबरायांसारखे महात्मे त्यांच्या वाणीला ही शिकवण देतात की देवाशिवाय तू इतर कोणाचं वर्णन करायला प्रवृत्त होता कामा नये. तुकोबराय बोलतात, हे वाणी, हे जिभे, तुला जर बोलायचं असेल तर तुला जर वर्णन करायचं असेल तर त्या देवांचं वर्णन कर किंवा देवमान्य संतांचं वर्णन कर. सामान्य जीवाच्या वर्णनाकरिता तू प्रवृत्त होता कामा नये. आणि तुकोबरायांची वाणी ही पतिव्रता आहे आणि संत महात्म्यांची वाणी ही पतिव्रता असल्यामुळे ती एकतर संतांचं वर्णन करते किंबहुना भगवंताचं वर्णन करते. सामान्य जीवाच्या वर्णनाकरिता ती प्रवृत्त होत नाही. आणि मग मी आपणासमोर हा विषय घेऊन आलो होतो की संत महात्म्यांना, विद्वानांना जास्त बोलावं लागत नाही. पुण्यामध्ये एक साहित्यिक होऊन गेले. त्या साहित्यिकांचं नाव आहे प्र के आत्रे, म्हणजे प्रल्हाद केशव आत्रे. आणि त्या साहित्यिकांच्या बंगल्यासमोर थोडं पटांगण आहे आणि त्या पटांगणावरती एक गाढव मरून पडतं. गाढव मरून पडल्यानंतर ते साहित्यिक पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला फोन लावतात आणि सांगतात, माझ्या बंगल्यासमोर एक गाढव मरून पडलेला आहे, तर तेवढं गाढव उचलण्याची व्यवस्था तुम्ही करा. असं म्हटल्यानंतर तो कर्मचारी त्या साहित्यिकांना म्हणतो, ते गाढव तुमच्या बंगल्यासमोर मरून पडलेलं आहे, ते मी का बरं उचलावं? ते गाढव उचलण्याची व्यवस्था तुम्हीच करा. आणि असं म्हटल्यानंतर ते साहित्यिक म्हणतात,
ते गाढव उचलण्याची व्यवस्था मीच करणार आहे, परंतु ते गाढव उचलण्याच्या अगोदर एकदा त्या गाढवाच्या भोवतीला कळावं याकरिता मी तुम्हाला फोन केला. मी काय म्हटलं की संत महात्म्यांना, साधू महात्म्यांना जास्त बोलावं लागत नाही. विठ्ठल म्हणून असं म्हटलं जातं की वक्त्यानं पुढच्याला कळेल असं बोलावं, कळेपर्यंत बोलावं, कळावं याकरिता बोलावं, मात्र कळल्यानंतर न कळतही बोलता कामा नाही. आपलं बोलणं समोरच्याला कळालं की त्याच्या वाणीला फुलस्टॉप देता आला पाहिजे. श्री तुकोबराय आज बोलण्याकरिता प्रवृत्त होतात, पण जे बोलतात ते अवस्थेचं बोलतात. सामान्य माणसं व्यवस्थेसाठी जगतात आणि साधू महात्मे अवस्थेसाठी जगतात. किंबहुना साधकाने अवस्थेसाठी जगावं. बाहेरच्या गोष्टींना महत्व दिलं जातं ती व्यवस्था, आणि अंतरंगाला महत्व दिलं जातं ती अवस्था. तात्पुरते टिकते ती व्यवस्था आणि कायमस्वरूपी आपल्या बरोबर येते ती अवस्था. पैशाने मिळवता येते ती व्यवस्था आणि गुरूंच्या भक्तीने साधकाला प्राप्त होते ती अवस्था. सज्जनाहो, मला असं वाटतं की संसारिक माणसांजवळ क्रोध राहतो, वैज्ञानिकांजवळ शोध राहतो आणि गुरुदेवांच्या जवळ बोध राहतो. विठ्ठल हे ठिकाण असं आहे, या ठिकाणाचा महिमा मला असा वाटतो की ज्याला शरीराचा रोग दूर करायचा आहे त्याने सुद्धा इथं यावं, आणि ज्याला जन्मोजन्माचा भवरोग दूर करायचा आहे त्याने सुद्धा इथं यावं. घर बांधून पूर्ण होईपर्यंत इंजिनियरचं ऐकावं, बर का. घर बांधून पूर्ण होईपर्यंत इंजिनियरचं ऐकावं, रोग जाईपर्यंत डॉक्टरांचं ऐकावं, केस मिटेपर्यंत वकिलाचं ऐकावं, कीर्तन संपेपर्यंत खुशाल म्हणताय कीर्तनकाराचं ऐकावं. मग ऐका पुन्हा एकदा, घर बांधून पूर्ण होईपर्यंत इंजिनियरचं ऐकावं, रोग जाईपर्यंत डॉक्टरांचं ऐकावं, केस मिटेपर्यंत वकिलाचं ऐकावं, कीर्तन संपेपर्यंत कीर्तनकाराचं ऐकावं, आणि मरेपर्यंत गुरुदेवांचं ऐकावं. विठ्ठल एक असते रामकथा, दुसरी असते कृष्ण कथा, तिसरी असते शिवकथा, चौथी असते ती प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्याला अनुभवायला येणारी त्या कथेचं नाव आहे रडकथा. संसारिक माणसाच्या वाट्याला येणारी त्या कथेचं नाव म्हणजे रडकथा. आणि इथं आल्यानंतर गुरुतत्वाचं वर्णन आपल्या वाणीने केल्यानंतर आपल्या वाणीला मिळणारा प्रसाद म्हणजे साधू कथा. विठ्ठल शेवटच्या श्वासाच्या अगोदर एका सेकंदासाठी तरी का होईना आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्या गुरुभक्तीनं, आपल्या भगवत भक्तीनं, आपल्या संत भक्तीनं, ग्रंथ भक्तीनं, नाम भक्तीनं एकदा का होईना आपल्याला आपल्या जीवनामध्ये अवस्था प्राप्त करता आली पाहिजे. श्री तुकोबाराय बोलतात की जीवनामध्ये सगळं आहे, जीवनामध्ये कशाचीही कमतरता नाही, जीवनामध्ये सगळं आहे, परंतु जीवनामध्ये जर भगवत भक्ती नसेल तर ते जीवन नाही तरी.
सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. जीवन जगत असताना जीवनामध्ये सगळं आहे, पण जीवनामध्ये जर भगवत भक्ती नसेल तर ते जीवन शून्य आहे, ते जीवन असफल आहे, ते जीवन अपयशी आहे, ते जीवन अयशस्वी आहे. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे आध्वर्य प्रातस्मरणीय प्राचार्य सोनुपंत मामा दांडेकर असे म्हणायचे की संत महात्म्यांची अक्षरे ही जुन्या काळातील असतील, परंतु ती जुनाट मात्र कधी होत नाहीत. संतांची अक्षरे ही कायम गुलाबाच्या फुलाप्रमाणे कायम टवटवीत असतात, ती कधीही जुनाट होत नसतात. तुकोबराय त्यांच्या गात्यामध्ये म्हटले, एखाद्या स्त्रीनं अंगावरती कितीही अलंकार धारण केले, कितीही अलंकार घातले, पण त्या अलंकार घातलेल्या त्या माय माऊलीला जर नाक नसेल तर ते अलंकार शोभा देत नाही. काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही ते नेवाया गेली. 32 लक्षणे म्हणजे 32 अलंकार साहित्यामध्ये सांगितलेले आहेत. मणी, मंगळसूत्र, वज्रटी, गळसरी, पुतळ्याची माळ, ठुशी, चंद्रहार, फूल, केकर, करडू, केवडा, कर्णफूल, बाळ्या, बुबड्या, बांगड्या, नथ, चमकी, बोरकर, गंठल, नेकलेस, जोडवी, बाजूबंद, रणजोडवी, शिंदेशाही तुडी, चपलांचा हार. मला वाटलं तुम्ही सर्वजण 32 लक्षणं मोजायला लागला की काय, परंतु जाऊ द्या. मी याकरिता सांगत होतो की त्या स्त्रीला जर नाक नसेल आणि तिने कितीही अलंकार धारण केले तरी त्या अलंकाराला शोभा नाही. अगदी तसंच तुमचा संसार कितीही मोठा असू द्या, परंतु त्या संसारामध्ये जर भगवत भक्ती नसेल तर त्या संसाराला शोभा नाही. त्या भौतिक संसारालाही शोभा यावी. आपल्याला मानवी देह मिळालेला आहे, तर त्या मानवी देहाचंही साफल्य व्हावं याकरिता आपण या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे. आणि या क्षेत्रामध्ये आल्यानंतर भगवान श्री ज्ञानोपरायांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण केल्यानंतर, जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या गाथ्याचं पारायण केल्यानंतर, इथल्या प्रत्येक वक्त्याच्या मुखातून चिंतन श्रवण केल्यानंतर, गुरुदेवाचं प्रसादिक भजन आपण ऐकल्यानंतर आपल्या जीवनामध्ये चिंता राहील हे कसं शक्य आहे? हे शक्य नाही हो. म्हणून आपल्याला या मानवी देहाची प्राप्ती अवस्थेकरिता आहे. म्हणून सज्जना हो, तुम्ही प्रपंच करा किंवा परमार्थ करा, कोणाच्या वाट्याला प्रारब्धाने काय येईल हे सांगता येत नाही. परंतु मी विनयाने अगदी नम्रपणे सांगू इच्छितो, तुम्ही प्रपंच करा किंवा परमार्थ करा, परंतु या दोन्ही मध्ये एक एक गोष्ट सांभाळा. प्रपंच करणाऱ्यानं काय सांभाळावं आणि परमार्थ करणाऱ्यानं काय सांभाळावं
ऐका, प्रपंच करणाऱ्यानं परिस्थिती सांभाळावी आणि परमार्थ करणाऱ्यानं मनस्थिती सांभाळावी. प्रपंच करत असताना आपली परिस्थिती बिघडता कामा नये आणि परमार्थ करत असताना आपली मनस्थिती ढासळता कामा नये. विठ्ठल. साहित्यामध्ये असं म्हणता येईल, ऐका, साहित्यामध्ये असं म्हणता येईल, निकस आणि भकस झालेल्या समाजाला जर सकस व्हावं असं वाटत असेल तर श्री क्षेत्र पंढरपूरच्या भक्तीचा फोकस त्याच्या मनावरती पडला पाहिजे. म्हणून प्रपंच करत असताना परिस्थिती सांभाळावी आणि परमार्थ करत असताना मनस्थिती सांभाळावी. एक अत्यंत श्रीमंत मनुष्य आहे, त्याच्या ऑफिस मध्ये एसी आहे, त्याच्या गाडीमध्ये एसी आहे, त्याच्या बंगल्यामध्ये एसी आहे, अत्यंत श्रीमंत मनुष्य आहे. आणि एक दिवस तो श्रीमंत मनुष्य आपल्या ऑफिस वरून काम करून संध्याकाळच्या वेळेला घरी येतो. घरी आल्यानंतर हातपाय धुतो आणि जेवणाकरिता बसतो. आता जेवायला बसल्यानंतर तो पहिला घास खातो भाताचा, आणि भाताचा घास खाल्ल्याबरोबर त्याच्या दाताखाली खरड असा आवाज येतो. म्हणजे काय झाला असेल, खडा लागला. हो, जेवताना त्याच्या घासामध्ये खडा लागला. त्या मनुष्याने लगेच आपले डोळे मोठे केले आणि कोणाकडे पाहिलं? हो, बायकोकडे पाहिलं. त्या ठिकाणी जेवण वाढण्याकरिता उपस्थित असलेल्या आपल्या पत्नीकडे पाहिलं, डोळे मोठे केले आणि अन्नाचा एक घासही न खाता तो मनुष्य आपल्या बेडरूम मध्ये जाऊन झोपी गेला. परंतु त्या मनुष्यावरती भारतीय संस्कार होते, संत महात्म्यांचे संस्कार होते. आणि काही दिवस गेल्यानंतर तो मनुष्य वारीला निघालेला असतो. आळंदीवरून पंढरपूरकडे तो मनुष्य वारीला निघालेला असतो. आणि वारीला जात असताना त्याचा मुक्काम फलटण मध्ये असतो. घरी जेवण करताना एक खडा लागला म्हणून उपवाशी झोपला. पण तोच श्रीमंत मनुष्य वारीमध्ये चाललेला आहे, संध्याकाळची वेळ आहे, दिवसभर चाललेला आहे, पोटामध्ये कावळे ओरडतायत, भागलेला आहे, शिनलेला आहे, थकलेला आहे. आणि अशा अवस्थेमध्ये असताना तो मनुष्य संध्याकाळच्या वेळी फलटण मध्ये मुक्कामाला आहे. ज्ञानोबरायांच्या वारीमधलं श्री हरी कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर जेवणाच्या पंक्ती बसल्या आणि तो श्रीमंत मनुष्य जेवणाकरिता बसला. वदनिक वळ घेता झालं, मुखी घास घेता करावा विचार, कशासाठी हे अंगाची सेवनार, घडो माझी हातुनी देश सेवा, मुनी मिळावी मला देवा. असा श्लोक झाला, कुंडलिक वरदेव झालं. आणि तो मनुष्य आता जेवायला सुरुवात करणार. परंतु तेवढ्यामध्ये जोरदार वारं सुटलं. आणि जसं वारं सुटलं तसं शेजारची सगळी माती त्या श्रीमंत मनुष्याच्या ताटामध्ये गेली, त्या भातामध्ये गेली. परंतु तरी सुद्धा तो श्रीमंत मनुष्य पोटभर जेवला. भाताचा एक शीत सुद्धा पत्रळीमध्ये शिल्लक ठेवला नाही. पोटभर जेवला, आपला हात धुतला, तसाच 1-2 फूट मागे सरला, आपली वळकुटी अंथरली, आपल्या हाताची उशी केली आणि तो श्रीमंत मनुष्य निवांत झोपला. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा नगाऱ्याचा निघण्याचा आवाज जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो श्रीमंत मनुष्य रात्रीत एकदा सुद्धा उठला नाही. संपला माझा दृष्टांत. आता सिद्धांत ऐका. घरी जेवत असताना एक खडा लागला म्हणून न जेवता उपवाशी झोपला. परंतु तोच श्रीमंत मनुष्य ज्ञानोबरायांसारख्या साधू पुरुषांच्या संगतीने त्या पंढरीनाथाला भेटायला निघाल्यानंतर माती कालवलेला भात पोटभर खाल्ला आणि निवांत झोपला. फरक काय आहे? फरक एवढाच आहे की घरी असताना त्या श्रीमंत मनुष्याची परिस्थिती चांगली होती आणि वारीमध्ये असताना त्या मनुष्याची मनस्थिती चांगली होती. म्हणून जीवन जगत असताना माणसाने सांभाळता आली तर परिस्थितीपेक्षा मनस्थिती चांगली सांभाळावी. विठ्ठल. ती मनस्थिती, ती अवस्था प्राप्त करण्याकरिता साधू दर्शन आहे. वारकरी संप्रदायाचे थोर अध्वर्य
वेदांत केशरी रंगनाथ महाराज परभणीकर त्यांच्या चातुर्मासाच्या प्रवचनामध्ये असे म्हणायचे, ते म्हणायचे संतांचं स्मरण केल्याशिवाय माणसाचं मरण गोड होत नाही. संतांचं स्मरण हे माणसाचं मरण गोड करतं. ज्याला आपलं स्वरूप सापडावं असं ज्याला वाटतं त्याने संतांचं स्तवन करावं आणि ज्याला आपलं मरण गोड व्हावं असं वाटतं त्याने संतांचं स्मरण करावं. श्री तुकोबरायांना विचारलं, तुकोबराय, या मानवी देहाची निर्मिती अवस्थेकरिता आहे. संतांच्या दर्शनानं अवस्था प्राप्त होते, परंतु त्या अवस्थेचं थोडं तरी वर्णन तुम्ही आमच्या समोर करा ना. कारण थोर महात्मे समजण्याकरिता, थोर माणसं कळण्याकरिता आपल्याला सुद्धा थोर व्हावं लागतं. थोर माणसं लहान मुलांना कळत नसतात. थोर माणसं कळण्याकरिता आपल्याला सुद्धा थोर व्हावं लागतं. मग श्री तुकोबराय, तुमची ती थोरवी, तुमचं अलौकिकत्व, तुमचं ते वेगळेपण, संतांच्या दर्शनानं तुम्हाला मिळालेलं वेगळेपण, ते वेगळेपण आम्हालाही थोडंफार कळू द्याल का? त्यावेळेला तुकोबराय बोलतात, संतांच्या दर्शनानं प्राप्त झालेली अवस्था ही सांगण्याच्या पलीकडची आहे. ती आपल्या वाचेने सांगता येत नाही. संतांच्या दर्शनानं प्राप्त झालेली अवस्था सांगण्याकरिता आपली वाणी कुंठित पावते. आपली वाचा संतांचं चरित्र, संतांचं वर्णन करू शकत नाही. आणि हाच विचार श्री तुकोबरायांनी सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगितला. तुका म्हणे वाचा समाधान. संत महात्म्यांच्या दर्शनानं अवस्था प्राप्त झाल्यानंतर, त्या अवस्थेचं वर्णन करण्याकरिता प्रवृत्त झाल्यानंतर शब्द ती अवस्था सांगू शकत नाही.
शब्दाला मर्यादा आहे आणि म्हणून शास्त्रामध्ये 6 प्रमाण सांगितले, परंतु त्या 6 प्रमाणांमध्ये सर्वात प्रबळ प्रमाण म्हणजे शब्द प्रमाण आहे. सर्वात सामर्थ्यशाली प्रमाण शब्द प्रमाण आहे, परंतु ते शब्द सुद्धा संतांच्या दर्शनानं प्राप्त झालेल्या अवस्थेचं वर्णन करू शकत नाही. म्हणून श्री ज्ञानोबाराय अमृतानुभवामध्ये असं म्हणतात, बाप उपयोगी वस्तू शब्दो स्मरणदाने प्रसिद्धो अमृताचा विशदो आरिसा नोहे. म्हणजे ज्ञानोबाराय सांगतात की शब्द हा असा आरसा आहे की काचेचा आरसा आपलं रूप दाखवतो आणि शब्दरूपी आरसा आपलं स्वरूप दाखवतो. एवढं सामर्थ्य त्या शब्दामध्ये आहे, परंतु ते शब्द संतांचं वर्णन करू शकत नाहीत. शब्दामध्ये किती सामर्थ्य आहे बघा. जर आपल्या मुखातून चुकीचा शब्द गेला आणि समोरच्या ऐकणाऱ्या व्यक्तीला तर त्या शब्दाचा राग आला, तर तो मनुष्य त्या शब्दाला मारत नाही, परंतु ज्याच्या मुखातून तो शब्द बाहेर पडला त्याला मार खाल्ल्याशिवाय सुट्टी नाही. शब्दामध्ये प्रचंड सामर्थ्य. शब्द जीवाला शिव बनवतो आणि शब्द शिवाला जीवही बनवू शकतो. एवढं सामर्थ्य शब्दामध्ये आहे. एकदा एका माणसाचं डोकं दुखायला लागतं आणि डोकं दुखायला लागल्यानंतर काहीही केलं तरी डोकं दुखायचं राहीना. मग तो मनुष्य आपल्या मित्राकडे जातो आणि मित्राकडे गेल्यानंतर मित्राला म्हणतो, माझं खूप डोकं दुखतंय. काही केलं तरी डोकं दुखायचं राहीना. गोळ्या घेतल्या, डॉक्टरांकडे जाऊन आलो, तरी सुद्धा डोकं दुखायचं काय राहीना. मग तो मित्र म्हणतो, तुझं डोकं दुखतंय? तो म्हणतो, हो डोकं दुखतंय. तुझं डोकं दुखायचं राहण्यासाठी उपाय सांगू का? तेव्हा तो मनुष्य म्हणतो, लवकरात लवकर डोकं दुखायचं राहिलं पाहिजे, असा काहीतरी उपाय सांग. त्यावेळेला तो मित्र म्हणतो, तुझं कायमचं डोकं दुखायचं राहिलं पाहिजे असं जर तुला वाटत असलं तर तो माझा उपाय आहे. माझा उपाय हा आहे की गाढवाच्या पाया पडलं की डोकं दुखायचं राहतं. आणि ज्याचं डोकं दुखत होतं तो लगेच म्हणतो, किती सोपा आणि किती छान उपाय सांगितला, बरोबर तुझे दोन्ही पाय पटकन पुढं. शब्द शक्ती. एवढं सामर्थ्य असणारा शब्द, परंतु तो शब्द संतांच्या दर्शनानं प्राप्त झालेल्या अवस्था सांगण्याकरिता मात्र अपुरा आहे. काय वाणू आता नपुरेही वाणी मस्तक चरणी ठेवीतसे. म्हणून 3ऱ्या चरणामध्ये श्री तुकोबराय सुद्धा म्हणतात, तुका म्हणे वाचा राहिली कुंठित पुढे झाली चित्त समाधान. संतांच्या दर्शनानं प्राप्त झालेल्या अवस्थेमध्ये चित्ताला समाधान आहे. जर समाधान मिळवायचं असेल तर जगाच्या पाठीवरती एकमेव ठिकाण म्हणजे संत आणि भगवंत. तुम्ही दुसरीकडे कुठेही जा, तुम्हाला समाधान मिळणार नाही. तुम्हाला जर समाधान हवं असेल, सुख हवं असेल, शांती हवी असेल तर एकमेव ठिकाण म्हणजे संत आणि भगवंत. म्हणून तुकोबराय बोलतात, पुढे झाले चित्त समाधान. तुकोबरायनं म्हटलं, अहो तुकोबराय, संतांच्या दर्शनानं माणसाला अवस्था प्राप्त होते, परंतु ती अवस्था प्राप्त करण्याकरिता साधकाने काय केलं पाहिजे? तर याचं उत्तर श्री तुकोबराय सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या 2य चरणामध्ये देतात. सर्व Yeah.
तो आठवित म्हणी फिटले ते धनी काळे. संतांच्या दर्शनासाठी सदा सर्व काळ संतांचं चिंतन करत राहिलो, संतांचं स्मरण केलं. गुरुजींच्या मुखातून एक गोड अमृत वाक्य श्रवण करायला मिळालं. गुरुजी म्हणतात, संत महात्म्य ओळखण्याकरिता दृष्टी लागते, संत महात्म्यांची सेवा करण्याकरिता श्रद्धा लागते, आपल्या जीवनामध्ये संत महात्मे भेटण्याकरिता पुण्य लागतं आणि संतांच्या जवळ राहण्याकरिता नम्रता लागते. सदा सर्व काळ त्या संतांचं स्मरण का करावं, त्याचं एकच कारण आहे. जीवन जगत असताना आपला शेवटचा श्वास कधी आहे हे कोणालाही सांगता येत नाही. म्हणून एका विद्वानानं गोड प्रश्न केलाय आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. प्रश्न असा आहे की या जगाच्या पाठीवरती असं एकमेव ठिकाण आहे की त्या ठिकाणी खूप लोकसंख्या राहते, खूप लोक राहतात, परंतु त्या लोकांना राहण्याकरिता जागा अत्यंत कमी लागते. त्या ठिकाणाचं नाव काय आहे असा प्रश्न आहे. प्रचंड लोकसंख्या राहते, लाखो करोडो लोक त्या ठिकाणी राहतात, परंतु राहण्याकरिता जागा अत्यंत कमी लागते आणि त्या ठिकाणाचं नाव आहे स्मशान. त्या ठिकाणाचं नाव आहे स्मशान. म्हणून शास्त्रामध्ये 7 चिरंजीव सांगितलेले आहेत. चिरंजीव म्हणजे जे कधीही मरण पावत नाही, जे कायम अमर असतात, त्यांना चिरंजीव म्हटलं जातं. शास्त्रामध्ये असे 7 चिरंजीव सांगितलेले आहेत आणि मी आज तुम्हाला 8वा चिरंजीव सांगणार आहे आणि त्या 8व्या चिरंजीवाचं नाव आहे मृत्यू. म्हणून गमतीने असं म्हटलं जातं की मृत्यू कधीही मरण पावत नाही, मृत्यू हा अमर आहे. संत महात्मे हे काळाला ओळखून असल्यामुळे किंबहुना काळाचं वेळेचं महत्व संत यथार्थ जाणत असल्यामुळे संत महात्मे तुम्हाला आम्हाला हे शिकवून जातात की सामान्य मनुष्य जीवन जगत असताना त्याच्या जीवनामधला एक सेकंद सुद्धा व्यर्थ जाता कामा नये. बघा ना तुम्ही, एखादा विद्यार्थी 12वीला आहे आणि तो 12वीचा विद्यार्थी एका विषयामध्ये नापास झाला तर त्या विद्यार्थ्याला विचारावं एका वर्षाचं महत्व काय आहे, त्या 12वीचं महत्व काय आहे, 9 महिन्याचं महत्व, प्रसृतीच्या वाटेवर प्रवास करणाऱ्या त्या स्त्रीला विचारावं 9 महिन्याचं महत्व काय आहे. एका महिन्याचं महत्व त्या मनुष्याला विचारावं की महिनाभर काम केल्यानंतर शेवटच्या दिवशी हातामध्ये पगार पडतो, त्या मनुष्याला विचारावं की एका महिन्याचं महत्व काय आहे. एका दिवसाचं महत्व त्या माणसाला विचारावं की दिवसभर राबल्यानंतर संध्याकाळच्या वेळी ज्याच्या हातामध्ये 300 रुपये मिळतात आणि ते 300 रुपये मिळाल्यानंतर ज्या मनुष्याची संध्याकाळी चूल पेटते त्या गरीब मनुष्याला विचारावं की एका दिवसाची किंमत काय आहे. हो, आणि एका तासाचं महत्व खटवांग राजाला विचारावं. कोणाला? खटवांग राजाला. खटवांग राजा हा एक प्रतापी, धर्मनिष्ठ, सत्याचं पालन करणारा, दुर्जनांचा संहार करणारा एक बलवान राजा होऊन गेला. देव आणि असुरांच्या युद्धामध्ये त्या खटवांग राजाने देवांना खूप मदत केली. त्या युद्धामध्ये राक्षसांना मारून हकलून लावलं आणि देवाची त्या युद्धामधून सुटका केली. त्यावेळेला देवाने खटवांग राजाला वरदान मागायला सांगितलं. खटवांग राजा, तुला काय हवं आहे? त्यावेळेला तो खटवांग राजा विचारतो की देवा, माझं अजून किती आयुष्य शिल्लक आहे हे मला सांग. असं म्हटल्यानंतर ते देव म्हणतात, तुझं फक्त एका तासाचं आयुष्य शिल्लक आहे. एका तासानंतर तू मरण पावणार आहेस, एका तासाने तुझा मृत्यू होणार आहे. आणि हे खटवांग राजाला समजल्यानंतर तो खटवांग राजा पृथ्वीवर काही क्षण राहून दान धर्म करायला लागतो, सत्कर्म, चांगले कर्म करायला लागतो, त्या भगवंताची सेवा करायला लागतो, साधना करायला लागतो आणि तो खटवांग राजा अमरत्व प्राप्त करतो.
आपली कीर्ती प्रस्थापित केली तेव्हा पैठण निवासी नाथबाबा सुद्धा म्हणतात एकता सौरला खटवांगारायासी भाग्यदशाकेची प्राप्त झाली सापडला हरी तयाला साधनी एका जनार्दनी हरी बोला म्हणून एका तासाचं महत्व खटवांग राजाला विचारावं 2 मिनिटाचं महत्व 26/11 त्या ताजमहाल हॉटेल वरती बॉम्ब पडण्याच्या अगोदर ज्या कोणी एका भाग्यवान व्यक्तीने ते हॉटेल सोडलं असेल आणि पुढे गेल्यानंतर पुन्हा मागे वळून पाहिल्यानंतर त्याला आगीचे लोळशी लोळ दिसल्यानंतर त्या मनुष्याला विचारावं की 2 मिनिटाचं महत्व काय आहे एका सेकंदाचं महत्व त्याला विचारावं राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये धावत असताना एका सेकंदावरून ज्याचा पहिला नंबर येता राहिला त्या स्पर्धकाला विचारावं की एका सेकंदाचं महत्व काय आहे म्हणून आपण सुद्धा परमार्थ करत असताना आपलं जीवन जगत असताना प्रत्येक क्षणाचा विचार करून आपण जीवन जगलं पाहिजे जीवनातला एक क्षण सुद्धा व्यर्थ जाता कामा नये क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भवसिंधू आपल्याला या जीवनामध्ये जर हा भवसागर तरुण जायचा असेल हा भवसिंधू तरुण जायचा असेल तर प्रत्येक क्षणाचा विचार आपण केला पाहिजे आणि संत महात्मे हे करतात सर्व काळ होतो आठवीत मनी विटले ते धनी काळे तुकोबारायांना म्हटलं अहो तुकोबाराय सदा सर्व काळ त्या संतांचं स्मरण संतांचं चिंतन संतांचा ध्यास घेतल्यानंतर त्या साधकाला त्याचं फळ काय मिळणार त्यावेळेला तेच फळ श्री तुकोबाराय सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात सर्व सुखे आधी येते ओढ
संतांची केली चरणांमध्ये सदा सर्व काळ त्या संतांचं स्मरण केल्यानंतर त्या साधकाला होणारा लाभ म्हणजे अभंगाचं प्रथम चरण आहे. या पहिल्या चरणामध्ये सदा सर्व काळ त्या संतांचं स्मरण केल्यानंतर त्या साधकाला काय फळ मिळतं यासाठी आपण रामायणातलं छोटंसं उदाहरण पाहू. रामायणामध्ये प्रभू रामचंद्र काही वानरांना सोबत घेऊन लंकेकडे निघालेले असतात आणि वानरांना सोबत घेऊन जात असताना लंकेकडे जात असताना मध्येच एक समुद्र आडवा लागतो आणि समुद्र आडवा आल्यानंतर त्या ठिकाणी सेतू बंधनाचं काम चालू होतं. एका ठिकाणी मी हे उदाहरण सांगत असताना एका श्रोत्याने मला प्रश्न विचारला की तो म्हटला, महाराज श्रीराम प्रभू हे अयोध्या नगरीचे राजे असताना त्यांच्याकडे असंख्य जनसमुदाय असताना सुद्धा त्यांनी माणसांना काबर सोबत नेलं नाही, त्यांनी त्यांच्या सोबत माणसांना का नेलं नाही, वानरांनाच का नेलं, असा प्रश्न विचारल्यानंतर मी त्याला उत्तर दिलं. मी म्हटलं की श्रीराम प्रभू लंकेकडे जाण्याच्या अगोदर त्यांनी लंका गुगल वरती सर्च केली होती आणि लंका इंटरनेट वरती सर्च केल्यानंतर त्यांना असं समजलं की लंका ही काय साधी सुधी नाही, लंका म्हणजे काय सामान्य गोष्ट नाही, लंका ही सोन्याची लंका आहे आणि म्हणून माणसं नको न्यायला वानरच नेलेली बरी. आणि म्हणून श्रीराम प्रभू लंकेकडे जात असताना मध्ये समुद्र आडवा आला आणि त्या ठिकाणी सेतू बंदराचं काम चालू झालं. मग जो तो आपापल्या परीने आपल्याला जेवढा दगड उचलल त्या मापाचा दगड घेऊन त्या सेतू बंदरामध्ये सेतू बांधण्याकरिता त्या ठिकाणी सहभागी झाला. आणि हे दृश्य एका झाडावर लांबवर बसलेल्या खारुताईनं पाहिलं आणि खारुताईने हे दृश्य पाहिल्यानंतर त्या खारुताईच्या सुद्धा मनात आलं की आपण सुद्धा या रामरायांच्या कार्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. आणि मग ती भाग्यवान खारुताई त्या झाडावरून पटकन खाली उतरली, तुरु 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 करत त्या समुद्राकडे गेली. त्या समुद्राच्या पाण्यामध्ये तिने आपलं अंग ओलं केलं आणि समुद्राच्या कडेला असणाऱ्या त्या रेतीमध्ये जाऊन तिने आपलं अंग माखवलं. ती खारुताई त्या मातीमध्ये लोळली आणि आपल्या शरीरावरती अंगावरती जेवढी माती आहे तेवढी माती घेऊन ती खारुताई ज्या ठिकाणी सेतू बंधनाचं काम चालू आहे त्या ठिकाणी जाऊन आपलं अंग तिने झटकलं. पुन्हा एकदा ती खारुताई त्या समुद्राच्या कडेला जाते, त्या रेतीमध्ये आपलं अंग माखवते, पुन्हा ती सेतूकडे येते आणि आपलं अंग झटकते. असं 4-5 वेळेला झालं आणि हनुमंतराय एक मोठा दगड घेऊन त्या ठिकाणाहून चाललेले होते. आणि त्यावेळेस असं घडलं की हनुमंतराय तो दगड घेऊन त्या सेतूकडे जायला आणि ती खारुताई सेतूकडून माघारी यायला एकच वेळ झाला आणि परिणामतः हनुमंतरायांचे लक्ष आपल्या पायाकडे गेलं नाही, हनुमंतरायांनी खाली पाहिलं नाही आणि शेवटी घडू नये ते घडलं. हनुमंतरायांचा पाय त्या खारुताईच्या शेपटीवरती पडला आणि जसा त्या हनुमंतरायांचा पाय शेपटीवरती पडला तसं त्या खारुताईच्या तोंडातून रक्तच बाहेर आलं. बघा ना तुम्ही, त्या ठिकाणी एवढी वानर सेना आहे, एवढी वानर सेना असताना सुद्धा त्या खारुताईकडे कोणाचं लक्ष जाईना. ती खारुताई ओरडते परंतु प्रत्येक वानर आपल्या कामामध्ये व्यस्त आहे, कोणीच त्या खारुताईकडे लक्ष देत नाही. मग दूरवर असलेल्या श्रीराम प्रभूंचं लक्ष त्या खारुताईकडे जातं आणि त्या खारुताईची अवस्था पाहून रामराया त्या खारुताई जवळ येतात आणि त्या रक्तभंबाळ झालेल्या खारुताईला उचलतात आणि आपल्या मांडीवरती ठेवतात. किती भाग्य आहे त्या खारुताईचं. श्रीराम प्रभूंनी उचललं, आपल्या मांडीवरती ठेवलं, त्या खारुताईच्या पाठीवरून हात फिरवला आणि श्रीराम प्रभू म्हणतात, खारुताई तुझ्या शेपटीवरती पाय दिला. त्यावेळेला तोंडातून रक्त येते तरी सुद्धा ती खारुताई बोलते, हो देवा माझ्या शेपटीवरती पाय दिला. पण अगं खारुताई तुझ्या शेपटीवरती पाय कोणी दिला त्याचं नाव तरी मला सांग. त्यावेळेला ती खारुताई शांत आहे. बघा सज्जन हो, एक सांगू का, कितीही संकट आलं तरी आपली शांतता भंग पावता कामा नये. इथं तर आपली खरी गुरु भक्ती भगवत भक्ती कसाला लागते.
सुखदुःखे समे कृत्वा लाभाला गोजया जयो सुखो. खरुताई, तुझ्या तोंडातून रक्त येते. मृत्यूची वेळ जवळ आलेली आहे. हे लोकांची यात्रा संपत आलेली आहे. तुझा शेवटचा श्वास जवळ आलेला आहे. खरुताई, सांग ना, तुझी ही अवस्था कोणी केली? तुझ्या शक्तीवरती कोणी पाय दिला? त्यावेळेला खरुताईला प्रश्न पडला की आता नाव सांगावं, नाव न सांगावं तर विचारणारा देव आहे, आणि नाव सांगावं तर नाव हनुमंतरायांचं आहे. त्यावेळेला खरुताईने श्रीराम प्रभूंना वचन मागितलं, राम प्रभू, मी ज्याचं तुम्हाला नाव सांगेल त्याला तुम्ही शिक्षा करायची नाही, त्याला शिक्षा होता कामा नये. मग श्रीराम प्रभूंना ते वचन मान्य झालं. मग राम प्रभू विचारतात, सांग खरुताई, तुझी ही अवस्था कोणी केली? त्यावेळेला खरुताई सांगते, खरुताई म्हणते, माझ्या शक्तीवरती पाय दिलेला आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून माझ्या शक्तीवरती पाय हनुमंतरायाने दिलेला आहे, आणि हनुमंतरायांनी शक्तीवरती पाय दिला आहे. हे कळाल्यानंतर रामराय म्हटले, हा कार्यकर्ता तर आपल्याच पार्टीचा आहे. हनुमंतराय म्हणजे काय सामान्य गोष्ट नाही, ते काय सामान्य व्यक्ती नाही, हनुमंतराय आहेत. त्यावेळेला श्रीराम प्रभूंनी हनुमंतरायांना जवळ बोलवलं आणि रामराय म्हटले, अरे हनुमंता, तू या खरुताईच्या शक्तीवरती पाय दिला. हनुमंतराय बुद्धिमान आहेत, ते बुद्धिमतान वरिष्ठ. हनुमंतराय म्हटले, देवा, शक्तीवरती पाय पडला म्हणून ही अवस्था झाली. जर पाठीवरती पाय पडला असता तर काय झालं असतं? त्यावेळेला श्रीराम प्रभू त्या खरुताईला म्हणतात, तुझा मृत्यू समीप आलेला असताना, तुझा जीव व्याकुळ झालेला असताना, इहलोकाची यात्रा संपत आलेली असताना, शेवटच्या घटका मोजत असताना तरी सुद्धा तू मला हनुमंतरायांचं नाव का सांगत नव्हती? सांग खरुताई, तू हनुमंतरायांचं नाव मला का सांगत नव्हती? त्यावेळेला खरुताईने दिलेलं उत्तर ऐका. खरुताई म्हणते, अहो देवा, हनुमंतरायांचा पाय माझ्या शक्तीवरती पडला म्हणून मृत्यू समयाला मला तुमचं मुख पाहण्याचं भाग्य मिळालं. मला हेच मरण हवं होतं. याच्यापेक्षा दुसरं मोठं कोणतं भाग्य आहे? संतांच्या चरणाचा स्पर्श झाला आणि मृत्यू समयाला मला तुमचं मुख पाहण्याचं भाग्य मिळालं. मला हेच मरण हवं होतं. याच्यापेक्षा दुसरं कोणतं भाग्यवान मरण असणार आहे? जीवनाचा शेवट गोड करण्याकरिता हेच साधन आहे, आणि यालाच तर म्हणतात संतांची देखील चरणामोजे. संत महात्म्यांचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला जगातील सर्व सुख प्राप्त होतात. आणि सर्व सुख हा शब्द जर लावायचा झालं तर त्या भगवान परमात्म्याकडे लावा, कारण त्या भगवान परमात्म्यालाच म्हटलं जातं, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देहीवर. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाही रूप पाहता लोचनी आपुला तो एक देव करून खावा ते विना जीवा. आणि म्हणून सर्व सुखे आजे येथेची ओळली संतांची देही जनापुरे. शेवटची एक भावकथा मी आपणासमोर व्यक्त करतो आणि माझ्या शब्दपूजेला विराम देतो. त्या अगोदर आपण सर्वांनी एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं भजन करूया. Thank you.
व्यक्त करतो आणि मी माझ्या वाणीला, माझ्या सेवेला विराम देतो. ज्यांचं संपूर्ण आयुष्य ज्ञानेश्वरी सांगण्यामध्ये खर्च झालं ते व्यक्तिमत्व गुरुवर्य भुले बाबा. त्यांच्या ज्ञानेश्वरीच्या पाठामध्ये ते म्हणायचे की ज्याचं संपूर्ण आयुष्य हात पसरण्यामध्ये जातं तो भिकारी, ज्याचं संपूर्ण आयुष्य कष्ट करण्यामध्ये जातं तो शेतकरी, आणि ज्याचं संपूर्ण आयुष्य अवघ्या समाजाला भगवत भक्तीमध्ये रमवण्यात जातं तो खरा वारकरी. विठ्ठल एक संत होऊन गेले, त्यांचं नाव आहे हरपाल. महाराष्ट्रामध्ये त्यांना हरपाल म्हणतात आणि उत्तर प्रदेशामध्ये त्यांना हरिपाल म्हणतात. आणि ते हरपाल सतत अरण्यामध्ये राहायचे, कायम अरण्यामध्ये निवास करायचे. त्याचं कारण आहे की समाजामध्ये चिंतन होत नाही, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त चिंतन हे एकांतामध्ये होतं. आणि म्हणून तुम्ही बघा, जे संत महात्मे एकांतात राहतात ते जगाच्या उद्धाराचं चिंतन करत असतात. आणि हाच सामान्य मनुष्य आणि संत महात्म्यांमधला फरक आहे. ते एक संत, ते हरपालजी अरण्यामध्ये राहायचे आणि अरण्यामध्ये राहत असताना त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की त्या अरण्यामधून जाणाऱ्या त्या माणसाला ते हरपाल अडवायचे आणि त्या माणसाच्या गळ्यामध्ये जर माळ असेल तर त्याची सेवा करायचे, आणि गळ्यामध्ये माळ नसेल तर त्याला लुटायचे. त्याच्या जवळचं असणारं सोनं नाणं सर्व हिसकावून घ्यायचे. आणि ते संत त्या अरण्यामधून जाणाऱ्या प्रत्येक वाटसरूला, प्रत्येक पथिकाला अडवायचे आणि 4 प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न विचारायचे, कुठून आला? दुसरा प्रश्न विचारायचे, कुठे निघाला? तिसरा प्रश्न विचारायचे, नाव काय? आणि चौथा प्रश्न विचारायचे, गळ्यामध्ये माळ आहे का? 4 प्रश्न विचारायचे. आणि मग योगायोगाने एक दिवस ते हरपालजी त्या अरण्यामध्ये त्या रस्त्यावरती उभे आहेत आणि त्याच रस्त्यावरून महाराष्ट्राची ज्ञानाई म्हणजे भगवान श्री ज्ञानोबाराय आणि नामदेवराय हे 2 संत महात्मे तीर्थयात्रेकरता निघालेले असतात. आणि त्याच रस्त्यावरून जात असताना हरपाल त्या 2ही संत महात्म्यांना पाहतो आणि जवळ येऊ देतो. आणि जवळ आल्यानंतर तो हरपाल ज्ञानोबारायांना प्रश्न विचारतो, कुठून आला? त्यावेळेला ज्ञानोबाराय बोलतात, आळंदीवरून आलो. कुठे निघाला? तीर्थयात्रेला निघालो. आणि नामदेवरायांच्या हातामध्ये पताका आहे, गळ्यामध्ये विणा आहे. आणि तो हरपाल नामदेवरायांना प्रश्न विचारतो, तुम्ही कुठून आला? नामदेवराय म्हणतात, मी पंढरपूरवरून आलो. कुठे निघाला? तर तीर्थयात्रेकरिता निघालो. त्यावेळेला तो हरपाल ज्ञानोबारायांकडे पाहतो आणि ज्ञानोबारायांकडे पाहून विचारतो, तुम्ही आळंदीवरून आलेला आहात? मग या संपूर्ण अवघा महाराष्ट्रातले संत ज्यांना गुरु मानतात, ज्ञानियांचा सागर मानतात, अनाथाची माय म्हणतात, संत हृदय सम्राट म्हणतात, त्या ज्ञानोबारायांना तुम्ही कधी पाहिलं आहे का? त्या ज्ञानोबारायांचं दर्शन तुम्ही कधी घेतलं आहे का? असं कोण विचारतंय? हरपाल. कोणाला विचारतोय? ज्ञानोबारायांना. मग तो हरपाल नामदेवरायांकडे पाहतो आणि नामदेवरायांना प्रश्न विचारतो, तुम्ही पंढरपूरवरून आलेला आहात, मग ज्यांच्या कीर्तनामध्ये भगवान परमात्मा नृत्य करतो, भगवान परमात्मा नाचतो, त्या नामदेवरायांना तुम्ही कधी पाहिलं आहे का? नामदेवरायांचं दर्शन तुम्ही कधी घेतलं आहे का? असं कोण विचारतं? हरपाल. कोणाला विचारतात? नामदेवरायांना. मग ज्ञानोबाराय बोलतात, आता जास्त वेळ काय घ्यायला नको, वेळ संपत आलेली आहे, जास्त अंत पाहण्यात काय उपयोग नाही. मग ज्ञानोबाराय त्या हरपालला म्हणतात, अरे हरपाल, तू ज्यांना ज्ञानोबाराय म्हणतोय आणि ज्यांना तुकोबाराय, ज्यांना नामदेवराय म्हणतोय, ते दुसरे तिसरे कुणी नसून ज्ञानोबाराय म्हणजे मी आहे आणि नामदेवराय म्हणजे हे आहे. आणि असं त्या हरपालला समजल्यानंतर हरपाल म्हणतो, बरं झालं 4था प्रश्न विचारला नाही. कोणता? गळ्यामध्ये माळ
आहे का? मग हरपालला समजल्यानंतर तो हरपाल नामदेवरायांच्या चरणावरती लोटांगण घालतो, ज्ञानोबरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालतो आणि तो हरपाल ज्ञानोबरायांना प्रार्थना करतो की ज्ञानोबराय, तुम्ही आमच्या घरी यावं, तुमचे पाय आमच्या घराला लागले पाहिजे. आणि मग त्यावेळेस ज्ञानोबराय तयार होतात. मग हरपाल पुढे आणि ज्ञानोबराय आणि नामदेवराय मागे. हरपाल आपल्या घरी जातो. घरी गेल्यानंतर आपल्या पत्नीला म्हणतो, आज आपलं खूप मोठं भाग्य आहे की या जगताची माय, विश्वाची माय भगवान श्री ज्ञानोबराय आपल्या घरी आलेले आहे. प्रेममूर्ती, भक्तमूर्ती, नाममूर्ती असणारे नामदेवराय सुद्धा आपल्या घरी आलेले आहेत. आपलं आज खूप मोठं भाग्य आहे. हरपाल म्हणतो, आज काहीही झालं तरी चालेल, परंतु या दोन्ही संत महात्म्यांना आपल्या घरी जीवू घालायचं. त्यावेळेला हरपालची पत्नी म्हणते, आज माझे हे हात किती भाग्यवान ठरले असते, पण कसे ठरणार? कारण की घरामध्ये भाकरी करण्याकरिता चिमूटभर पीठ सुद्धा नाही आणि भाजी करण्याकरिता चमचाभर तेल सुद्धा नाही. त्यावेळेला तो हरपाल आपल्या पत्नीच्या तोंडावरती हात ठेवतो आणि म्हणतो, बाहेर बसलेल्या या संतांना आपली गरिबी कळता कामा नये. तो हरपाल बाहेर जातो, ज्ञानोबरायांचं दर्शन घेतो आणि ज्ञानोबरायांना म्हणतो, ज्ञानोबराय 15 मिनिटं थांबा, जेवण तयार करतो. आणि असं म्हणून हरपाल निघून जातो. हरपाल आपल्या ठरलेल्या जागेवरती जातो. कुठे जातो? त्या अरण्यामध्ये. दुसरीकडे कुठे जाणार होता? तो हरपाल अरण्यामध्ये जातो आणि अरण्यामध्ये गेल्यानंतर प्रार्थना करू लागतो, हे विठ्ठलेशा, हे पंढरीशा, भगवान परमात्मा, तो अनाथाचा नाथ आहेस, दिनांचा कैवारी आहेस. आणि आज माझ्या घरी ज्ञानोबराय आलेले आहेत, नामदेवराय आलेले आहेत आणि ते जर माझ्या घरून आज विन्मुख गेले, उपवाशी पोटी गेले, न जेवता गेले तर माझ्या जीवनाला काय अर्थ आहे? त्यावेळेला हरपाल म्हणतो, देवा, एखादा तरी गिराईक पाठवा, एखादा तरी गिराईक पाठवा, दुसरं काहीही नको मला. आणि ते गिराईक पाठवत असताना त्या गिराईकाच्या गळ्यामध्ये माळ असता कामा नये. ते गिराईक आपल्या पार्टीतला असता कामा नये, आपल्या विरुद्ध पार्टीतला असलं पाहिजे. मग बराच वेळ होतो, परंतु कुणी सुद्धा त्या रस्त्यावरून जात नाही. मग स्वतः भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा विटेवरून खाली उतरतो, आपल्या डोक्यावरचा सोन्याचा मुकुट खाली ठेवतो, पिवळा पितांबर सोडतो आणि 3 गाठी असलेलं धोतर नेसतो, डोक्यावरती उपरला गुंडाळतो, पायामध्ये कोल्हापुरी चप्पल घालतो, हातामध्ये काठी घेतो आणि आपल्या भक्ताचा नियम आहे म्हणून स्वतः भगवान परमात्मा आपल्या गळ्यातील माळ काढतो, थोडंफार सोनं नाणं सोबत घेतो आणि शेतकऱ्याचं रूप घेऊन तो भगवान परमात्मा त्या अरण्याच्या रस्त्यावरून निघालेला असतो. त्यावेळेला हरपाल लांबून पाहतो. त्यावेळेस हरपालला वाटतं की कुणीतरी समोरून येत आहे. हरपालला खूप आनंद झाला. हरपाल म्हणतो, देवाने माझ्यासाठी गिराईक पाठवलं, परंतु हरपालजी ते गिराईक नसून तो साक्षात भगवान परमात्मा आहे. शेतकऱ्याच्या रूपामध्ये शेतकऱ्याचं रूप घेऊन तो भगवान आलेला आहे. मग तो हरपाल त्या शेतकऱ्याला जवळ येऊ देतो आणि जवळ आल्यानंतर त्या शेतकऱ्याला पहिला प्रश्न विचारतो. कोणता? तुम्ही प्रश्न विसरले का काय? प्रश्न विसरू नका, प्रश्न अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न विचारतो, कुठून आला? त्यावेळेला तो शेतकरी म्हणतो, मी पंढरपूर वरून आलो. दुसरा प्रश्न विचारतो, कुठून आला? तो शेतकरी म्हणतो, पंढरपूरवरून आलो. आणि दुसरा प्रश्न विचारतो, कुठे निघाला? तो शेतकरी म्हणतो, गावाला निघालो. आणि तिसरा प्रश्न विचारतो, तुझं नाव काय आहे? त्यावेळेला तो शेतकरी म्हणतो, माझं नाव विठ्ठल आहे. आणि चौथा शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न विचारतो, गळ्यामध्ये माळ आहे का? त्यावेळेस तो शेतकरी म्हणतो, गळ्यामध्ये माळ नाही. आणि गळ्यामध्ये माळ नाही म्हटल्याबरोबर तो हरपाल त्या शेतकऱ्याला मारायला सुरुवात करतो. तो हरपाल त्या देवाला मारायला सुरुवात करतो. हरपाल रागाला गेलेला आहे. तो हरपाल म्हणतो, नाव विठ्ठल आहे, पंढरपूर वरून आलेला आहे आणि गळ्यामध्ये माळ नाही, काय तुझ्या जीवनाला अर्थ आहे? त्यावेळेला तो हरपाल त्या देवाला खूप मारतो आणि त्या शेतकऱ्याजवळ असणारं सोनं नाणं हिसकावून घेतो आणि त्या
शेतकऱ्याला सांगतो परत या रस्त्याला फिरकायचं नाही, परत या रस्त्याकडे यायचं नाही, परत श्री ज्ञानाई गुरुकुलाकडे पाऊल टाकायचं नाही, असं तो शेतकरी तो हरपाल त्या शेतकऱ्याला म्हणतो. मग हरपाल तो शेतकऱ्याला पुढे जाऊन देतो आणि हरपालजी बाजारामध्ये जातात, स्वयंपाकाची संपूर्ण सामुग्री घेतात आणि ती सामुग्री घेऊन हरपाल आपल्या घरी येतो. घरी आल्यानंतर स्वयंपाक तयार होतो, अत्यंत गोड स्वयंपाक तयार होतो. श्री बालाजीचा बेत अत्यंत गोड स्वयंपाक तयार होतो आणि त्यावेळेला ज्ञानोबाराय जेवाय बसतात, नामदेवराय जेवाय बसतात. परंतु सज्जनाहो, तो देव असतो, तो देव म्हणतो इथे शेजारी ज्ञानोबाराय आहेत, नामदेवराय आहेत आणि त्यांना सोडून त्यांना न भेटता इथून मी जावं तरी कसं. म्हणून तो शेतकऱ्याच्या रूपातला असणारा देव त्या हरपालच्या दारासमोर जातात आणि उभं राहतात. ज्ञानोबाराय जेवण करतात, नामदेवराय जेवण करतात. त्यावेळेला ज्ञानोबारायांनी त्या देवाला ओळखलं. देवाला ओळखण्याकरिता ज्ञान लागतं बर का, देवाला ओळखण्याकरिता ज्ञान लागतं आणि देवाला पकडण्याकरिता नाम लागतं. म्हणून ज्ञानोबारायांनी ओळखला आणि नामदेवरायांनी पकडला. मग तो देव नामदेवरायांच्या मांडीला मांडी लावून जेवण करायला बसला आणि देवाने जेवायला सुरुवात केली. तेवढ्याच स्वयंपाक खोलीतून आमटीचं पातेलं घेऊन हरपाल आला आणि जसं हरपाल आला तसं तो शेतकऱ्याच्या रूपातला देव उठून उभा राहिला. त्यावेळेस नामदेवराय म्हणतात, देवा काय का उठला, काय झालं. त्यावेळेला देव म्हणतात, ते इकडे येण्याच्या अगोदर मला इथून गेलं पाहिजे. नामदेवराय म्हणतात, देवा जाण्याचं कारण तरी सांगा, का गेलं पाहिजे. त्यावेळेला देव म्हणतो, अरे नामदेवा, ते गिराईक इथे येण्याच्या अगोदर मला गेलं पाहिजे, नाही गेलं तर अजून मार खावा लागेल. त्यावेळेस तो हरपाल जवळ येतो आणि जवळ आल्यानंतर ज्ञानोबाराय म्हणतात, अरे हरपाला, हा कोणी सामान्य मनुष्य नाही, अखिल गुणनिदान, अखिल कोट ब्रह्मांड नायक, या जगताचा करता करविता भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे आणि याला तू मारलं. त्यावेळेला हरपाल भोळा आहे, साध्या स्वभावाचा आहे, परंतु स्वच्छ अंतकरणाचा आहे, निर्मळ अंतकरणाचा आहे. आणि तो हरपाल ज्ञानोबारायांना म्हणतो, अहो ज्ञानोबाराय, हा जर देव आहे तर हा देव आजच माझ्या घरी का आला, याच्या अगोदर तो देव माझ्या घरी का आला नाही. त्यावेळेला सज्जन उत्तर ऐका. नामदेवराय म्हणतात, अरे हरपाल, ज्याला वाटतं ना आपल्या घरी देव यावा, त्याने अगोदर संतांना आपल्या घरी आणलं पाहिजे. संतांना आपल्या घरी आणलं की देवाला बोलवावं लागत नाही. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण. मग आज आपण सुद्धा त्या सद्गुरु देवांकडे, संत महात्म्यांकडे, तुकोबारायांकडे, नामदेवरायांकडे, ज्ञानोबारायांकडे, सकल संत महात्म्यांकडे शेवटी एकच मागणं मागूया की तुम्ही सुद्धा आमच्या घरी संपन्न व्हावं, तुम्ही सुद्धा आमच्या घरी स्थानापन्न व्हावं, आमच्या घराला तुमच्यासारख्या संत महात्म्यांचे पाय लागावेत. आणि तुम्ही जर आमच्या घरी आला तर देवाला बोलवावं लागणार नाही, देव न बोलवता आमच्या घरी येईल. मग सज्जनाहो, त्या संत महात्म्यांनी आपल्या घरी यावं, सद्गुरूंनी आपल्या घरी यावं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण त्या संत महात्म्यांचं सतत चिंतन करत राहावं, सतत नामस्मरण करावं, त्या संत महात्म्यांचं भजन करावं. कसं? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज